नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 12 मधील ओवी 40 ते ओवी 58च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, ज्याप्रमाणे नदी सागराला मिळते आणि नंतर प्रेमाने तिचा प्रवाह मिळतच राहतो, किंवा ज्याप्रमाणे सूर्यबिंब अस्ताला निघाला की त्याच्याबरोबर त्याचे किरणही जातात, अशा प्रकारे जो माझ्याशी समरसच होत असतो, माझ्या सगुण साकार रूपावर प्रेम धरतो, भक्ती धरतो आणि मलाच येऊन मिळत राहतो, त्याला सुद्धा आम्ही परम योगयुक्तच मानतो. आता भगवंत जे योगाच्या साह्याने त्याच्या व्यापक, निर्गुण, निराकार आत्मस्वरूपाची उपासना करतात त्यांबद्दल सांगतात. भगवंत म्हणतात, आणि येर तेही पांडवा. येर म्हणजे आता दुसरे जे माझ्या व्यापक स्वरूपाची उपासना करतात, आणि येर तेही पांडवा जे आरूढोनी सोहम भावा, झोंबती निरवयवा अक्षरासी. आणि आता जे ज्ञानी ते कुठल्या भावावर आरूढ होतात, कुठला भाव धारण करतात, तर सोहम भाव, मी तेच आहे, मी ब्रह्मच आहे, हा भाव धारण करून माझं जे निरवयव म्हणजेच निर्गुण निराकार जे रूप आहे, जे अक्षर अविनाशी रूप आहे, त्या माझ्या रूपाला येऊन झोंबती, ते मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्याचा अभ्यास करतात. पण ते माझं स्वरूप कसं आहे? मनाची नखी न लगे, जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे, इंद्रियान कीर जोगे काही होईल. पण असं जे माझं अव्यक्त निराकार स्वरूप आहे, त्या स्वरूपाला मनाचं नख सुद्धा लागत नाही, अर्थात मनाने स्पर्शही करता येत नाही. बुद्धीचं काम ज्ञानाचा प्रकाश दाखवणं. बुद्धी ही डोळ्यांसारखी आहे, पण त्या बुद्धीची दृष्टी सुद्धा त्या माझ्या परब्रह्म स्वरूपावर पडू शकत नाही. अशी मनाची आणि बुद्धीची अवस्था असेल तर इंद्रियांच्या साह्याने मी समजू शकेन का? एवढंच काय, परी ध्यानाही कुवाडे, म्हणोनी एके ठाई न सापडे, व्यक्तीसी माझी वडे कवणेही नोहे. एवढंच काय, तर ध्यानाच्या साह्याने सुद्धा मी सापडला जात नाही. माझी प्राप्ती करून घेता येणं या ध्यानानेही शक्य होणार नाही. कारण का, तर जे मर्यादित आहे तेवढंच ध्यानाच्या साह्याने सापडू शकतं, पण माझं अमर्याद स्वरूप ध्यानात कसं सापडणार? जया सर्वत्र सर्वपणे, हे माझं स्वरूप कसं आहे? तर जया सर्वत्र सर्वपणे, सर्वाही काळी असणे, जे पाऊनी चिंतवणे हिंपुटी जाहले. अहो, असं माझं जे स्वरूप आहे ते सर्वत्र आहे, सगळीकडे आहे आणि सर्व काळ आहे. अशा माझ्या स्वरूपाचं चिंतन करून ते चिंतन सुद्धा हिंपुटी जाहले, म्हणजे त्या चिंतनाला सुद्धा कष्ट पडले, ते सुद्धा हिरमुसले. चिंतनाच्या साह्याने सुद्धा मी सापडला जाणार नाही. कारण माझं हे स्वरूप कसं आहे? जे होय ना नोहे, जे नाही ना आहे, ऐसे म्हणूनी उपाये उपजतीची ना. कारण माझं ते स्वरूप होय आणि नोहे, आहे आणि नाही, असत आणि नसत, उत्पन्न झालेलं आहे, नाहीसं झालेलं आहे, अशा कुठल्याच प्रकारात माझं ते रूप बसत नाही. आणि म्हणूनच ते माझं रूप प्राप्त होण्याचा कुठलाच उपाय नाही, त्याच्यासाठी कुठला उपाय उत्पन्नच होत नाही. ते माझं स्वरूप कसं आहे? जे चळे ना ढळे,
सरे ना मैळे, ते आपुलेनीची बळे आंगविले जिही. हे माझं स्वरूप ढळत पण नाही, हलत पण नाही, त्याचबरोबर सरे ना मैळे, संपतही नाही आणि मलिनही होत नाही. परंतु हे माझं स्वरूप आपुले नीची बळे आंगविले जिही, पण ज्यांनी ते माझं स्वरूप म्हणजे ते ब्रह्मच मी आहे, ही वृत्ती आपल्या ठिकाणी धारण केली, ही वृत्ती, हा भाव आंगविले जिही आपल्या ठिकाणी धारण करून ठेवला, त्याचबरोबर पै वैराग्य महापावके जाळुनी विषयांची कटके अधपली तवके इंद्रिये धरिली. आणि त्याचबरोबर वैराग्य रूपी महापावक, वैराग्य रूपी धगधगत्या अग्नीमध्ये विषयांची कटक जाळून टाकली. विषय म्हणजे कुठले? पंचविषय, शब्द स्पर्श रूप रस गंध, सर्व विषय त्याच्यात जाळून टाकले. आणि त्यामुळे काय झालं? त्या अग्नीनी इंद्रिय अधपली, म्हणजेच होरपळून निघाली. कारण का? तर वैराग्याचा अग्नी. मग संयमाची धाटी सुनी मुरडिली उफराटी, इंद्रिये कोंडिली कपाटी हृदयाची या. आता महायोगी ज्ञानोबा राय योग मार्ग आपल्या पुढे प्रगट करतायत. ते म्हणतात, अशा रीतीने मग मनावर संयमाची धाटी बसवली, संयमाची अट घातली, कडी लावली. तो संयम म्हणजे कसा? तर धारणा, ध्यान आणि समाधी. संयमाचा अभ्यास मनाला लावला, सर्व वृत्तींवर लावला आणि सर्व इंद्रिय त्यांच्या वृत्तींसकट हृदयाच्या कपाटात कोंडून टाकली. पुढे येता अपानींचिया तोंडा लावोनी आसन मुद्रा सुहाडा, मूळबंधाचा हुडा पन्नासीला. आता योगाभ्यास सांगतायत. त्याचबरोबर अशा ज्ञानी पुरुषांनी अपान वायूच्या ठिकाणी वज्रासनाची मुद्रा लावली आणि मूळबंधाचा किल्ला बांधला. लावोनी आसन मुद्रा सुहाडा, मूळबंधाचा हुडा पन्नासीला. हा अभ्यास करता करता आशेचे लाग तोडिले, अधैर्याचे कडे झाडिले, निद्रेचे शोधिले काळ वखे. हा अभ्यास करत असतानाच आशेचे लाग तोडिले. ज्या ज्या ठिकाणी आशेने मनावर बंधन घातलं, ज्या ज्या ठिकाणी मनात आशा निर्माण होते, त्या आशेचे लाग, त्याचेशी संबंधच तोडून टाकले, ज्यामुळे मनामध्ये कुठली आशाच निर्माण होणार नाही. अधैर्याचे कडे, ज्या ठिकाणी धैर्य टिकू शकत नाही, अर्थात मनात भीती, घाबरल्याची भावना निर्माण होते, असे जे कडे आहेत ते कडे झाडून टाकले, नाहीसे केले. आणि त्याबरोबरच निद्रेचे शोधिले काळ वखे. ही निद्रा कुठली? तर अज्ञानरूपी निद्रा. त्या अज्ञानरूपी निद्रेला नाहीसं केलं, त्यातला काळोख नाहीसा करून टाकला. म्हणजेच आपल्या वृत्तीला मी ब्रह्म आहे ह्याच्याशी बांधून टाकलं. पुढे हा ज्ञानी योगी काय करतो? तर वज्राग्नीची या ज्वाळी करुनी सप्त धातूंची होळी, व्याधींच्या सिसाळी पूजिली यंत्रे. हा अभ्यास करत असताना काय काय घडतं त्याचं एक दृश्य आपल्या समोर ज्ञानोबा राय प्रगट करतायत. ते म्हणतात, वज्रासन घालून हा योगाचा अभ्यास करत असताना ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी जो ज्ञानाग्नी, वैराग्यरूपी अग्नी प्रगट होतो, त्या ज्वाळांमध्ये तो सप्तधातूंची होळी करत असतो. सप्तधातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व रेत यांना सप्तधातू म्हटलेलं आहे. त्या धातूंची तो होळी करून टाकतो.
आणि व्याधींच्या सिसाळी पूजिली यंत्रे. याच्या ठिकाणी अग्नीचं होमाचं रूपकत्व दिलेलं आहे आणि व्याधींचीच मुंडकी, त्यांचंच बळी ह्या अग्नीमध्ये देऊन टाकतो. याचाच अर्थ असा की पोटामध्ये जठरामध्ये जो अग्नी आहे त्याच्या ठिकाणी ते सर्व घाण, तो सर्व काळोख, ते सर्व अज्ञान नाहीसं करून टाकतो आणि तिथेच तो या सर्व यंत्रांची पूजा करतो. हे झालं की या उष्णतेमुळे काय होतं, या अग्नीमुळे काय होतं, मग कुंडलिनीयेचा टेंभा, मग कुंडलिनीयेचा टेंभा आधारी केला उभा, तया चोजवले प्रभा निमथावरी. या उष्णतेमुळे कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि ती शक्ती जणू काही टेंभा म्हणजे फणा काढून कुठे उभी राहते, आधार चक्राशी, मूलाधार चक्राशी ती उभी राहते आणि त्या प्रकाशात चोजवले प्रभा निमथावरी. आणि तिच्या त्या मुखातून प्रगट होणाऱ्या प्रकाशात ब्रह्मरंध्रापर्यंतचा, मस्तकापर्यंतचा, माथ्यापर्यंतचा सर्व मार्ग प्रकाशाने उजळून जातो. नवद्वाराची या चौचकी, बाणुनी संयतीची आडवंकी, उघडली खिडकी ककारांतींची. शरीरातली जी नवद्वार आहेत त्या नवद्वारांवरती निग्रह, नेम, नियम यांची कडी घालून टाकलेली असते आणि त्यामुळेच काय होतं, उघडली खिडकी ककारांतीची. वृत्ती, आशा, विचार कुठूनच पळून जाऊ शकत नाहीत. त्यांना एकच मार्ग राहतो आणि तो मार्ग म्हणजे ककारांतीचा. याचाच अर्थ असा माऊली की आधार चक्रापासून सुषुम्ना नाडीतून ब्रह्मरंध्रापर्यंतचा मार्ग मोकळा होतो आणि ब्रह्मरंध्रापाशी हा सुषुम्ना नाडीचा मार्ग जिथे उघडतो त्याला ककारांतीची खिडकी माऊली म्हणतात. प्राणशक्तीच्या मुंडे, प्राणशक्तीच्या मुंडे प्रहारुनी संकल्प मेंढे, मनोमहिषाचे निमुंडे दिधली बळी. ही आपल्यातली जी प्राणशक्ती आहे ती प्राणशक्ती म्हणजे जणू काही चामुंडा देवी. त्या चामुंडा देवी समोर, त्या प्राणशक्ती समोर बळी दिला जातो. कोणाचा? तर संकल्परूपी मेंढ्यांचा. संकल्परूपी मेंढ्यांचा बळी दिला जातो आणि मनोरूपी महिषासुराच्या मुंडक्यासह. हा महिषासूर कोण? तर मनोरूपी. त्या मनोरूपी महिषासुराचंच मुंडकं कापलं जातं आणि ह्या चामुंडा देवीला अर्पण केलं जातं, असं वर्णन ज्ञानोबा करतायत. त्याबरोबरच ह्या योग मार्गात काय घडतं? चंद्र सूर्या बुझावणी, करुणी अनाहताची सुडावणी, 17वीचे पाणी जिंतिले वेगी. हा योग मार्गातला अनुभव इथे ते प्रगट करतायत. चंद्र सूर्या बुझावणी म्हणजेच चंद्र आणि सूर्य एक रूप होऊन जातात. अर्थात चंद्रनाडी, सूर्यनाडी, इडा आणि पिंगळा, बुझावणी त्यांचं ऐक्य होतं आणि ते ऐक्य झाल्याबरोबर अनाहत नादाचा अनुभव येतो. अनाहत नादाचा अनुभव घेऊन योगी पुढे ब्रह्मरंध्राकडे सरसावतो. तिथे त्याला संपूर्ण कलांनी युक्त अशा चंद्रामृताचं पाणी म्हणजेच अमृत प्राशन करायला मिळतं. 17वीचे पाणी जिंतिले वेगे, मग मध्यमा मध्य विवरे, मग मध्यमा मध्य विवरे, तेणे कोरिवे दादरे, ठाकिले चवरे ब्रह्मरंध्र. आणि मग अशा रीतीने मध्यमा मध्य विवरे म्हणजे सुषुम्ना नाडीच्या मध्यातून जो मार्ग जातो त्याच्यामध्ये विवर आहे. ही विवर म्हणजे ह्या विवरात काय आहे तर तेणे कोरिवे दादरे. त्याच्यात कोरलेली चक्र आहेत, दादरे जिने आहेत. त्या चक्रांच्याच एक एक पायऱ्या करून तो जिना चढून ती प्राणशक्ती वर सरसावते
आणि शेवटी ठाकिले चवरे ब्रह्मरंध्र आणि ब्रह्मरंध्रापर्यंत जाऊन पोचते. हे करत असताना वरी मकारांत सोपान ते सांडोनिया गहन काखे सुनिया गगन भरले ब्रह्मी. मकारांताचा अर्थ अज्ञान सुषुप्तिरूप धन. ते अज्ञान सुषुप्तिरूप जे धन आहे ती जराशी गहन म्हणजे बिकट अवघड पायरी आहे. त्याचा सुद्धा नाश होतो. ती पायरी सुद्धा ओलांडून तो योगी पुढे जातो. अज्ञान सुषुप्तिरूप पायरी त्याने ती ओलांडली आणि ती ओलांडल्यावर तो काय करतो? काखे सुनिया गगन भरले ब्रह्मी. आकाशाला गवसणी घालतो आणि योगी भरले ब्रह्मी ब्रह्माशी एकरूप होऊन जातो. माऊली म्हणतात, असे जे योगी आहेत ऐसे जे समबुद्धी गिळावया सोहम सिद्धी अंगविताती निरवधी योग दुर्गे. माऊली म्हणतात, अशा रीतीने समबुद्धी म्हणजे ज्यांची बुद्धी ब्रह्मस्वरूपाला मिळाली, त्या बुद्धीत आता कुठलेही विक्षेप राहिले नाहीत. ती समबुद्धी झाली, ब्रह्मस्वरूपाला मिळाली, समरस झाली. आणि ती समरस झाली ही कशी? गिळावया सोहम सिद्धी. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे हा भाव सुद्धा आता गिळून टाकायचा. तो मीपणाचा अंश सुद्धा त्या ठिकाणी नको. ह्याच्यासाठी अंगविताती निरवधी. निरवधी म्हणजे कुठलाही अवधी न सोडता निरंतर. अंगविताती निरवधी योग दुर्गे. हा योग रूपी किल्ला आहे. तो ताब्यात ठेवण्यासाठी निरवधी सतत प्रयत्न करत राहतात. असे प्रयत्न करणारे जे योगी आहेत, आपुलिया साटो वाटी शून्य घेती उठाउठी तेही मातेंची किरीटी पावती गा. इथे भगवंत सांगतायत, हे किरीटी, हे अर्जुना, असे जे योगी आहेत ते मी ब्रह्म आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे. हा भाव धारण करून हा भाव सुद्धा नाहीसा करण्यासाठी शून्य स्वरूपाला जाऊन अर्थात निर्विकल्प निराकार अवस्थेला जाऊन ते प्राप्त करून घेतात. ते सुद्धा सगुण साकारावर प्रेम करणारे जे भक्त आहेत त्याप्रमाणेच ते मलाच येऊन मिळतात, असं वर्णन भगवंतांनी जे अर्जुनाला केलं तो भावार्थ आपल्याला ज्ञानोबारायांनी ह्या ठिकाणी उलगडून दाखवलेला आहे. संपूर्ण योग मार्गाचं दर्शन ह्या ठिकाणी करून दिलेलं आहे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.